मी माझ्या नशिबाने कधीच जास्त आनंदी होऊ शकले नाही. कारण माझे नाते एका अतिशय श्रीमंत व्यक्तीशी जोडले गेले होते. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. आमचे घर म्हणजे दिल्लीच्या एका अरुंद गल्लीतील जुन्या पद्धतीचं छोटेसं घर होतं. एके दिवशी आमच्या स्थानिक मॅचमेकर काकूने आईला सांगितलं, तुमच्या मुलीचा फोटो पाहताच त्या श्रीमंत कुटुंबाने लगेचच होकार दिला आहे. त्यांना तुमच्या मुलीला आपली सून बनवायची आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मला तुमच्या मुलीच्या नशिबाचा अभिमान वाटतो. आजकाल असे भाग्य कोणाच्याच नशिबी नसते. हे सर्व ऐकून आईला खूप आनंद झाला. आपली मुलगी एवढ्या श्रीमंत घराण्यात जाईल अशी तिने कधी अपेक्षा देखील केली नव्हती. माझ्यासाठी मात्र हे थोडे आश्चर्यकारक आणि भीतीदायक होते. मॅचमेकर काकू म्हणाल्या, तुमची मुलगी म्हणजे कोहिनूर हिरा आहे. तिचे सौंदर्य पाहून मुलाच्या घरच्यांना तुमच्या छोट्या घराची किंवा परिसराची काहीच अडचण नाही. उद्या ती मुलगा घेऊन तुमच्या घरी येणार आहे. हे ऐकून माझे हृदय जोरात धडधडू लागले. मला वाटलं आई याला नकार देईल, पण तिने आनंदाने संमती दिली. मला अनोळखी लोकांसमोर बसायची खूप भीती वाटत होती. त्यामुळे माझा आत्मविश्वास कमी झाला होता. अगदी मोठा आवाज ऐकला तरी मी डचकायचे. दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार होते. आईने बाजारातून माझ्यासाठी एक सुंदर नक्षीदार लिंबू रंगाचा सूट आणला. ती म्हणाली, हा रंग तुझ्यावर खूपच खुलेल. श्रीमंत लोक येणार आहेत, ते फॅशनेबल असतील, त्यामुळे तू तुझे केस मोकळे सोड, लिपस्टिक आणि कानातले लाव. आईने मला सर्व तयारी करायला लावली. ज्या दिवशी पाहुणे येणार होते त्या दिवशी मी खूपच अस्वस्थ होते. माझी आई विधवा होती. आम्हाला 2 बहिणी आणि एक 12 वर्षाचा लहान भाऊ होता. सर्व भावंडामध्ये मी सर्वात मोठी होते. आईने आधीच स्पष्ट केलं होतं की ती हुंडा देऊ शकणार नाही, फक्त 2 जोडी कपडे देईल. मुलाने मुलीला सन्मानाने पोसावे इतकी तिची माफक अपेक्षा होती. पण माझ्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. पाहुणे घरी पोहोचले तेव्हा मुलगा खूप अस्वस्थ दिसला. आमचा जुना परिसर आणि अरुंद रस्ते पाहून कदाचित त्याचा मूड खराब झाला असावा. तो एका आलिशान बंगल्यात राहणारा आणि मोठ्या गाडीतून फिरणारा माणूस होता. त्याची गाडी त्या गल्लीत येणं अशक्य होतं. मला आश्चर्य वाटले की त्याला त्याच्या श्रीमंत वर्तुळात एकही मुलगी आवडली का नाही. मग त्याने माझीच निवड का केली. माझा लहान भाऊ धावतच खोलीत आला आणि म्हणाला, दीदी, त्या मुलाचा चेहरा पडलेला आहे. त्याला जबरदस्तीने तुझ्याकडे आणलं आहे असं वाटतं. मी त्याला रागवले आणि बाहेर पाठवलं. थोड्या वेळात आई घरात आली आणि म्हणाली, ती जास्त वेळ थांबायला तयार नाहीत. मी चहा ठेवला आहे, तू लवकर बाहेर ये. मी ड्रॉइंग रूममध्ये गेले. तिथे फक्त 3 लोक होते. आईच्या वयाची एक स्त्री, एक तरुण मुलगी आणि तो मुलगा. त्या मुलाने ब्रँडेड कपडे घातले होते आणि शर्टची वरची बटणे उघडी होती. तो माझ्याकडे एकटक बघत होता, ज्यामुळे मला खूप दडपण आले. मी खाली मान घालून बसले होते. त्या बाईने चहा घेण्यास देखील नकार दिला आणि म्हणाला, आम्हाला मुलगी खूपच आवडली. त्याने लगेचच पर्समधून अंगठी काढली आणि माझ्या हातावर ठेवली. मी गोंधळून आईकडे पाहिलं. सहसा मुलगी पाहिल्यानंतर बोलणे होते, मग साखरपुडा होतो, पण इथे तर एकाच भेटीत सर्व ठरलं होतं. त्या म्हणाल्या, आमच्याकडून हे नातं पक्का आहे. आम्हाला लग्नाची घाई आहे, पण जास्त धूमधडाका नको. 15 दिवसात लग्न करून आम्ही तिला अमेरिकेला घेऊन जाऊ. त्यांनी आईच्या हातात नोटाचे एक मोठे बंडल ठेवले आणि म्हणाल्या, लग्नाच्या जेवणाचा खर्चही आम्हीच करत आहोत. माझी आई आनंदाने भारावून गेली होती. मलाही क्षणभर वाटले की माझे नशीब फळफळले आहे. लग्नानंतर जेव्हा मी सासरे गेले, तो बंगला पाहून माझे डोळे विस्पारले. रोहन खोलीत आला आणि माझी स्तुती करू लागला. सुरुवातीचे काही दिवस छानच गेले, पण सासरच्या पद्धती शिकायला मला वेळ लागला. माझी सासू मला अतिशय फॅशनेबल आणि रिव्हिलिंग कपडे घालायला सांगू लागली. मी एक धार्मिक मुलगी होते. मला देवाची पूजा करायला आवडायचे, पण तिथे सर्व काही कृत्रिम होतं. रोहन म्हणाला, आपल्याला अमेरिकेत राहायचे आहे. तिथे तुला पाश्चात्य शिष्टाचार पाळावे लागतील. मला तिथे तुझ्यामुळे अपमानित व्हायचे नाही. मी त्याच्या आनंदासाठी ते सर्व काही सहन केले. एका महिन्यानंतर आम्ही अमेरिकेला गेलो. तिथे गेल्यावर रोहनने मला एका पार्टीसाठी अतिशय तोकडा मिनी स्कर्ट घालायला लावला. मी नकार दिला, पण तो ओरडला, तू आता दिल्लीतील गरीब मुलगी नाहीस, एका मोठ्या व्यावसायिकाची पत्नी आहेस. तुझे सौंदर्य जगाला दिसले पाहिजे. मला खूप लाज वाटत होती, पण मी हतबल होते. पार्टीमध्ये सर्वजण माझ्याकडे आसुसलेल्या नजरेने पाहत होते. तिथे डॅनी नावाचा एक अमेरिकन मुलगा रोहनकडे आला आणि त्याने विचारले, मी तुझ्या पत्नीसोबत डान्स करू शकतो का. मला वाटले रोहन नकार देईल, पण त्याने आनंदाने माझा हात डॅनीच्या हातात दिला.
मला खूपच धक्का बसला. डॅनीशी डान्स करताना मला खूप अस्वस्थ वाटले आणि मी तिथून बाजूला होऊन एका खुर्चीवर जाऊन बसले. मी पाहिले की तिथे सर्व श्रीमंत लोक आपापल्या पत्नींना इतरांसोबत डान्स करायला लावत होते. रोहनही एका दुसऱ्या स्त्रीसोबत डान्स करत होता. माझ्या डोळ्यात अश्रू आले. डॅनी पुन्हा माझ्या जवळ आला. त्याने थोडे हिंदी बोलून माझे कौतुक केले. तो म्हणाला, मला भारतीय स्त्रियांचा लज्जा आणि विनय खूपच आवडतो. घरी आल्यावर मी रोहनला ठणकावून सांगितले की मी अशा पार्ट्यांना पुन्हा येणार नाही. तेव्हा रोहनचे भयानक रूप माझ्यासमोर आले. तो म्हणाला, मी तुझ्याशी लग्नच यासाठी केले आहे की तुझे सौंदर्य पाहून लोक माझ्याशी व्यावसायिक सौदे करतील. तुला लोकांसमोर जावेच लागेल. दुसऱ्या दिवशी डॅनी घरी आला. तो म्हणाला, रोहनच्या कंपनीत काम करतो त्या मालकाचा मी मुलगा आहे. रोहनला फक्त प्रमोशन हवे आहे आणि त्यासाठी तो तुझा वापर करत आहे. मला खूपच रडू आले. त्या रात्री एका पार्टीत रोहनने वाईफ स्वॅपिंग म्हणजेच पत्नी अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला. त्याने मला डॅनीच्या स्वाधीन केले आणि स्वतः डॅनीच्या पत्नीला घेऊन जाऊ लागला. माझा संयम सुटला. डॅनी मला खोलीत नेऊ लागला तेव्हा मी तिथे ठेवलेला एक चाकू उचलला आणि स्वतःचा हात कापून घेतला. रक्त पाहून डॅनी थक्क झाला. मी म्हणाले, मी अशा घाणेरड्या जगात जगण्यापेक्षा मरणे पसंत करेन. माझा तो पवित्र बाणा आणि स्वाभिमान पाहून डॅनीचे मन परिवर्तन झाले. त्याने रोहनला खडसावले आणि मला रोहनपासून घटस्फोट मिळवून देण्यासाठी मदत केली. त्याने मला सुरक्षितपणे भारतात परत पाठवले. काही महिन्यानंतर मी दिल्लीत एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करू लागले. एके दिवशी मी घरी परतले तेव्हा डॅनी माझ्या समोरच उभा होता. पण आता तो डॅनी नव्हता ज्याने कपाळावर टिळा लावला होता. तो म्हणाला, मी डॅनी नाही, आता मी राम आहे. मी हिंदू धर्म स्वीकारला आहे आणि मी तुझ्याशी लग्न करून आयुष्यभर तुझा विश्वासू जोडीदार बनवून राहू इच्छितो. मी आनंदाने रामचा विचार स्वीकार केला. आज आम्ही अमेरिकेने सुखाने राहतो. त्याने माझी भारतीय संस्कृती जपली आहे आणि तो स्वतः देखील त्यात रंगला आहे. धन्यवाद मित्रांनो. आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.